तर इथे मी सदाफुली लावली आहे. गवत, ग्रास आहे, याला बल्ब येतात, शूच आहे. सोनटक्का, याला किनो म्हणतात, याला काहीतरी म्हणतात, सोनकेळी का काहीतरी, ते पण एक शब्द आहे त्याला. ही ऑर्नामेंटल आहे. ते सूर्यफुलाच्या बिया टाकल्या तर रुजल्या आहेत, त्या मी काढणार नाही आहे कारण सूर्यफूलमध्ये चांगलं येईल माझ्या ह्याच्यात. हा नवीन जातीचा मधुमालती आहे, याची पानं वेगळी दिसतात, पण याचा एक फायदा असा आहे की याची फुलं फार मोठी आहेत. ती आता मला इथे पुढे गेटला लावायची त्या एरियामध्ये, मी तो पुढे गेट कवर करेल. हा मोगरा आपला. हे एक सफेद जांभूळ आणि एक काळं जांभूळ आहे. ह्याला या लोकांनी पाणी वगैरे काही दिलं नसावं असं वाटतं, त्यामुळे ती थोडी पानं हे झाले, झिरमलेत. तर अशी आपली ही पूर्ण प्लॅनिंग. आणि नंतर इथे बघाल तर हे लुटी आहेत, हा रबर आहे, फोन आहे खाली, पीस लिली आहे. लुटियाची पानं सगळी हे झाली. आता ती मला खाली लावायची आहे, पावसाची वाट बघतो आहे कारण काही बराच वेळ मी बघा ह्यांना छोटे बेबी झाले आहेत. हे सगळ्यात छान असतं. हे ब्रह्मकमळ आहे आणि हे चायना डॉल आहे. अशी आपली ही ओव्हरऑल, आणि अशी ही दिसताना लांबून बाग अशी दिसते. आता हा सगळा डंप केला जाईल कचरा. बराच वेळ झाला, त्याच्यातले सॉर्टिंग झाले आणि मग हे पीस सगळे मला बाजूला काढायचं होते पाथवेसाठी, तर ते आता सॉर्टिंग झालं आहे. ही झाड बरंच सावली देतं, तर ही साईड पूर्ण त्या बोरवेलवाल्यांनी कट करायला लागली त्यांच्या मशीनसाठी. अदरवाईज हा पूर्ण असा होता झाड, त्यामुळे ते एकदम जसं वटवृक्ष असतं तसं होतं. इथे आपण एक CCTV लावून घेतला आहे कॅमेरा, जो चालतो सोलारवरती. याची काहीतरी 1800 mAhची बॅटरी आहे, त्यामुळे मला इथे काही लाईट असू दे नसू दे त्याचा काही इश्यू नाही होत. आणि याच्यामध्ये 4Gचा आपण सिम कार्ड टाकला आहे वोडाफोनचं, त्यामुळे मला जरी वायफाय घरी असलं तरी मग प्रॉब्लेम येत नाही. आणि हा बाहेर आपल्याला असा पूर्ण व्ह्यू येतो. समोर इथे जर एक्झॅक्ट बघाल तर इथे तुम्हाला जो गड दिसतो तो सिद्धगड आहे, म्हणजे आपल्याला सिद्धगडचा व्ह्यू पण आहे. थँक्यू.